जय भवानी जय शिवराय. स्वराज्याची राजधानी सह्याद्रीच्या कुशीत अभिमानाने उभा असलेला गड, लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेचे आणि प्रेरणेचे केंद्र, तो म्हणजे रायगड. काही प्रवास हे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात. ते इतिहासाशी नाते जोडतात, मनाला प्रेरणा देतात आणि आयुष्यभरासाठी अविस्मरणीय आठवणींची शिदोरी देऊन जातात. 3 ऑगस्ट 2026 रोजी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात आम्ही मुंबईहून रायगडच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. वाटेत पेट्रोल पंपावर गाडीत CNG भरून घेतलं आणि उत्साहाने प्रवास सुरू झाला. आकाशात दाटलेले काळे ढग, रिमझिम बरसणारा पाऊस, थंडगार वारा आणि प्रत्येकाच्या मनात एकच ओढ, ती म्हणजे रायगडवारी. मुंबईची गजबज मागे पडत गेली आणि सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगरांनी आमचे स्वागत केले. धुक्याने वेढलेले घाट, डोंगरातून कोसळणारे धबधबे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवाई आणि पावसाच्या सरी, निसर्गाने जणू आमच्या प्रवासाचे मनापासून स्वागत केले होते. वाटेत एका ठिकाणी थांबून आम्ही सर्व मित्रांनी एकत्र नाश्ता केला. थोडा विरंगुळा घेतल्यानंतर पुन्हा रायगडच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. प्रवासातील प्रत्येक क्षण आनंद, उत्साह आणि नव्या अनुभवांनी भरलेला होता. काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही रायगडच्या पायथ्याशी पोचलो. पाचाड येथे थांबून सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या पवित्र स्थळाला नतमस्तक होऊन आम्ही रायगड किल्ल्याकडे प्रस्थान केले. त्या क्षणी मनात एकच विचार होता, हा केवळ किल्ला नाही, ही आहे स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाची भूमी. पावसामुळे संपूर्ण रायगड शुभ्र धुक्यांच्या चादरीत हरवून गेला होता. धुक्यातून दिसणारे तट, भक्कम बुरुज आणि डौलाने फटकणारा भगवा, हे दृश्य पाहून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत होते. गडावर जाण्यासाठी आम्ही रोपवेचा पर्याय निवडला. रायगड रोपवेतून आम्ही पहिल्यांदाच प्रवास करत होतो आणि या प्रवासात रोपवेतून आम्हाला रायगडच्या निसर्गाचं फार सुंदर मनमोहक रूप पाहता आलं. काही मिनिटातच आम्ही रायगडच्या माथ्यावर पोचलो. पुढे आम्ही रायगडावर राजदरबारात पोचलो आणि तेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. गडावर पोचताच सर्वप्रथम राजदरबारात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक मुजरा केला. पुढे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याकडे गेलो. राजवाडा पाहिला आणि त्या राजवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिण्याचे पाण्याचे टाके, आंघोळीची व्यवस्था आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि इतर ऐतिहासिक वास्तू पाहण्यास सुरुवात केली. आमच्यासोबत एक अनुभवी मार्गदर्शक होता. त्यांनी प्रत्येक वास्तूचा इतिहास, त्यामागील घटना आणि त्या काळातील जीवनशैली अतिशय रंजक पद्धतीने समजावून सांगितली. आम्ही धान्याचे कोठार पाहिले, खलबतखाना पाहिला, जिथे महाराज आणि भैरजी नाईक यांच्यात स्वराज्याच्या महत्त्वाच्या गुप्तचर्चा होत असत. पुढे आम्ही होळीच्या माळावर पोचलो. त्या ऐतिहासिक जागेचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर आम्ही ऐतिहासिक बाजारपेठेकडे निघालो. त्या बाजारपेठेतील
दुकानांचे अवशेष पाहताना मन नकळत त्या काळात गेले. त्या काळातील व्यापारी, घोड्यांची वर्दळ, लोकांची गजबज आणि स्वराज्याची समृद्ध बाजारपेठ याची कल्पना करत आम्ही मित्रांमध्ये छान चर्चा रंगली. यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेतले. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. तो क्षण शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. त्या पवित्र भूमीवर उभे राहून मनातून एकच भावना उमटली, राजे, तुमच्या स्वराज्याचा आम्हाला अभिमान आहे. तुमचे विचार, तुमचे कार्य, तुमचा आदर्श आम्हाला सदैव प्रेरणा देत राहतील. रायगड हा फक्त एक किल्ला नाही, तो स्वाभिमान आहे, तो प्रेरणा आहे, तो प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील श्रद्धास्थान आहे. या वारीत आम्ही अनुभवला रायगडचा गौरवशाली इतिहास. सह्याद्रीचे अद्भुत सौंदर्य, पावसाच्या सरी, धुक्याने नटलेला गड, आणि मनाला भारावून टाकणारा प्रत्येक क्षण. टकमकटोक, दाट धुके आणि मुसळधार पावसामुळे पूर्णपणे झाकले गेले होते. गडावरील सर्व दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी आम्ही पायऱ्यांच्या मार्गाने खाली उतरण्याचा निर्णय घेतला. महादरवाजातून खाली उतरत असताना पाऊस सुरू होता. गडावरून कोसळणारं पाणी हे पायरी मार्गे वाहत होते. आम्ही सहकारी पायरी मार्गे उतरत असताना वाटेत थोडा वेळ थांबून सह्याद्रीच्या कुशीत दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा आणि हिरवागार निसर्ग आवर्जून पाहत होतो. वाटेत एका ठिकाणी थांबून गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. आमची गाडी रोपवे पार्किंगमध्ये असल्यामुळे स्थानिकांनी आम्हाला किल्ल्यावरून रोपवे परिसरात जाणारी एक पाऊलवाट दाखवली. आम्ही त्या मार्गाने निघालो, परंतु ती वाट अत्यंत अवघड आणि निसरडी आणि धोकादायक होती.
मोठ्या सावधगिरीने आणि एकमेकांना आधार देत आम्ही अखेर सुरक्षितपणे पायथ्याशी पोचलो. येथे मी सर्वांना हात जोडून एक विनंती करतो, कृपया पाऊल वाटाचा वापर करू नका. रायगडवरून उतरताना अधिकृत पायऱ्यांच्या मार्गानेच खाली या. तुमची सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची आहे. हा प्रवास आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरला. ही फक्त एक सहल नव्हती, ही होती इतिहासाशी झालेली भेट, सह्याद्रीशी झालेला संवाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी नव्याने जोडले गेलेले नाते. जर तुम्हालाही अशा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या SGG विजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.